ओके, ठीक आहे बघा. लास्ट लेक्चर आपण ऑलरेडी काय घेतलेलं आहे, क्वेश्चन नंबर 4 त्यातलं एक एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. बरोबर, बऱ्यापैकी मोठं एक्झाम्पल होतं, पण ठीक आहे, सिंपल एक्झाम्पल होतं, स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल होतं, जास्त कॉम्प्लिकेशन्स नव्हते. म्हणजे अजूनही आपण जरी एक्झाम्पल मोठे झालंय तरी आपण स्ट्रेट एक्झाम्पल घेतोय. बरोबर आहे. आता पुढे नेक्स्ट त्याचे 3 क्वेश्चन, ऑलरेडी क्वेश्चन नंबर 4 25% मध्ये डिलीट होतोय. तर एक एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवलं, उरलेले 3 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. आता पुढे घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5, find the value of हा आताची बुक मध्ये नंबरिंग चुकलेली आहे. 3 to 7 नंबरिंग झाली, क्लिअर करून घ्यायची. 1 2 3 4 5. ओके, फर्स्ट एक्झाम्पल घ्यायचं आहे, x³ - x² + x + 46 if x is equals to 2 + 3i. x + 2 + 3i. आता बघा 2 मिनिटं आपण असं करूया, फक्त इथे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं रे, जर मी ही x ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट केली, काय केली, ही x ची व्हॅल्यू जर इक्वेशन मध्ये पुट केली तर काय होणार आहे, काहीतरी रिमाइंडर येईल ना, ती व्हॅल्यू भेटेल ना, ती व्हॅल्यू आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर सपोज 2 मिनिटं कॉम्प्लेक्स पार्ट कट करा, ठीक आहे, कट करा. जर x ची व्हॅल्यू मी 2 घेतली असती आणि ती जर इथे पुट केली असती तर आपलं आता बघा करू शकतो, बेसिक करून घेतो, नंतर आपण एक्झाम्पल कडे बोलूया. काय आहे, x³ - x² + x + 46. जर याच्यामध्ये मी x ची व्हॅल्यू 2 पुट केली असती, फक्त रिअल नंबर जर करू आपण, असे एक्झाम्पल 8 ला होते. इफ x is equals to 2, x ची व्हॅल्यू जर मी 2 पुट केली तर काय होईल, बरोबर का, विच इज इक्वल्स टू काय होईल, 2³ - 2² + 2 + 46. असंच केलं असतं तुम्ही, तर x ची व्हॅल्यू काय पुट केली असती, 2 पुट केली असती. मग 2³ - 2² + 2 म्हणजे किती होईल त्याची व्हॅल्यू, 4. ही सबट्रॅक्शन केली फक्त मी, प्लस ह्या दोघांची ऍडिशन केली, 48. दोघांची फायनल ऍडिशन. म्हणजे या पॉलिनॉमियलची जर x ची व्हॅल्यू 2 घेतली तर ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती आहे, 52. बरोबर आहे. हे आता आपल्याला सॉल्व्ह करता येतं रिअल नंबर्स मध्ये. बरोबर आहे. आता यांनी घोळ काय केला, x ची व्हॅल्यू रिअल न देता काय केली, कॉम्प्लेक्स नंबर दिली. a + ib म्हणजे काय, कॉम्प्लेक्स नंबर. हा कॉम्प्लेक्स नंबर दिलाय. मग आता सॉल्व्ह कुठे होणार आहे, बाळांनो याचा क्यूब करायचा. तुमचा क्यूब सोपा होता, तोंडी जमला. याचा क्यूब करायचा, स्क्वेअरलाच लागेल. क्यूब कधी होणार, कारण त्याला a + b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरावा लागणार. स्क्वेअर परत x, एवढा व्हॅल्यू पुट करायचा आणि शेवटी आन्सर सॉल्व्ह करायचं. थोडं टफ होईल. बरोबर आहे. पण त्या मेथडने जरी सॉल्व्ह केलं तरी आन्सर बरोबर. आता याला अल्टरनेट मेथड आहे, मी पावर का, म्हणजे पहिली मेथड जर एक्झामला काही आठवणच नाही तर काय करणार तुम्ही, सरळ जसं मी इथे x ची व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह केलं होतं ना, तर डायरेक्ट तुम्ही x ची व्हॅल्यू किती पुट करणार, 2 + 3i तर पुट करणार. परत पहिले x ची व्हॅल्यू 2 + 3i पुट केली, त्याचा क्यूब करायचा आहे, नंतर स्क्वेअर आणि नंतर x आहे ना, मग वाटलं तर पहिले स्क्वेअर क्यूब फाइंड करून घ्या, सगळ्या व्हॅल्यूज पुट करा, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला एक आन्सर भेटेल. मान्य का प्रत्येकाला, अरे मान्य. या प्रकारे एक आन्सर भेटणार, पण याचा क्यूब करायचा आहे, म्हणजे a + b ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरायचा. क्यूब पर्यंत ठीक आहे, जर रेस्ट-4 आला तर a + b ब्रॅकेट रेस्ट-4 चा फॉर्म्युला पाठी नाही, a⁴ + 4ab 4a³ b + 10a² b² + 4ab³ + b⁴. हा 6 येईल मध्ये, बरोबर, पुढे 10 होईल, रेस्ट 5 ला 10 होईल. ते पास्कल ट्रायंगल आहे,
बायनॉमियल तुम्हाला आयडिया समजा ते कसं लिहिलं. पण सध्या हे 4th पॉवर आले 5th पॉवर आले गोळ होईल ना. मग आता आपण आधी जनरल मध्ये सोडून पाहू की जर कॉम्प्लेक्स नंबर जर पुट करायचा असेल रिअल नंबरला एवढी अडचणी येत नाही सॉल्व्ह करताना, पण कॉम्प्लेक्स नंबरला येतात. मग जर असं एक्झाम्पल आलं आणि येतं एक्झामला तर काय करायचं. आता हा जो काही कॉम्प्लेक्स नंबर भेटलाय तुम्ही ह्या एक्सरसाइज मधल्या पहिले 2-3 क्वेश्चन आठवा. हे जे काही रूट भेटायचे कॉम्प्लेक्स रूट हे कधी भेटायचे रे. कोणाचे एक्सची व्हॅल्यू म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन नाही बरोबर ना. एक्सची व्हॅल्यू म्हणजे क्वाड्रॅटिकचं सोल्युशन काढलेले आपण हे. मग आता याच्यापासून मी क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवतो. कोणापासून त्या कॉम्प्लेक्स नंबर पासून. मला याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करायची होती. मी काय करतो बाबर का सोल्युशन सर्वात पहिले माझी सुरुवात होणार त्या एक्स पासून. गिवन मी पॉलिनॉमियलचा विचार केलेला नाही. ही पॉलिनॉमियल काय आहे काय नाही याचा विचार आपण नंतर करणार. सर्वात पहिले जी मेन तुमची अडचण आहे ती काय आहे कॉम्प्लेक्स नंबर. जर कॉम्प्लेक्स नंबर नसता रिअल नंबर असता तर आपण डायरेक्ट व्हॅल्यू पुट केली असती आन्सर फाइंड केला बरोबर आहे. तुमचा प्रॉब्लेम झाला या कॉम्प्लेक्स नंबरचा. मग आता मी या कॉम्प्लेक्स नंबरला घेतो. जी अडचण आहे मला नक्कीच पहिले घ्यायची कधी x इज इक्वल टू 2 + 3i. आता काय करायचं समज याच्यामध्ये ग्रुपिंग करायची. ग्रुपिंग अशी ज्यांच्यामध्ये आय नाहीये ते लेफ्टला, ज्यांच्यामध्ये आय नाही ते लेफ्टला, ज्यांच्यामध्ये आय असेल ते राईटला. मग पहा याच्यामध्ये आय नाहीये तो ऑलरेडी लेफ्टला आहे बरोबर आहे. इथे आय नाहीये म्हणजे हा कुठे पाहिजे लेफ्टला. ठीक घेतला. 3i मध्ये आय आहे म्हणजे तो राईटलाच पाहिजे तो बरोबर प्लेसला. म्हणजे देअरफॉर मला काय भेटला x - 2 इज इक्वल टू 3i. साईड चेंज झाल्यामुळे साइन चेंज झालं फक्त. ओके अडचण पहिली स्टेप समजली प्रत्येकाला. काय करायचं आय असणाऱ्या टर्म राईट साईडला आय नसणाऱ्या टर्म लेफ्ट साईड. स्टेप बाय स्टेप विचार करायचा. आता याच्यापासून मला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवायचंय म्हणजे काय करावं लागेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा विथ इट. काय भेटेल आपल्याला इकडे आहे x - 2 त्याचा करायचा स्क्वेअर इज इक्वल टू 3i स्क्वेअर. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला अडचण काही. आता इथे हा x म्हणजे a आणि 2 म्हणजे b म्हणजे कोणता फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल a - b ब्रॅकेट स्क्वेअर. आणि राहिला प्रश्न इकडे हा जो स्क्वेअर आहे हा 3चा पण आहे आणि आयचा पण आहे. मग जर इकडे सर्वात पहिले मी a + b तर a - b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतो. काय फॉर्म्युला आहे a स्क्वेअर - 2ab + b स्क्वेअर बरोबर आहे का. ओके विच इज इक्वल टू इकडे काय येईल 3चा स्क्वेअर 9 आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर. सिन्स रिझनिंग कोणता फॉर्म्युला वापरला a - b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर a स्क्वेअर - ab - 2ab + b स्क्वेअर बरोबर फॉर्म्युला. हा फॉर्म्युला अप्लाय केला. आता बाळांनो एक्सचा स्क्वेअर करून घ्या. हे मल्टिप्लिकेशन प्रॉपर करा हा स्क्वेअर करा आणि ते आय स्क्वेअरची व्हॅल्यू पुट करा. म्हणजे सर्वात पहिले मला सांगा एक्सचा स्क्वेअर किती मायनस ही मिडल टर्म किती होईल 2 × 2 4x + 4 इज इक्वल टू 9. आणि आता बाळांनो आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय परत सांगतो इकडे बघा. आय म्हणजे असतो √-1 ट्रिव्हियल आहे. जसं पायची व्हॅल्यू किती घेतो आपण 22/7 किंवा 3.14 बरोबर आहे. तसं आयची व्हॅल्यू किती काय √- बरोबर आहे. मग जर आयची व्हॅल्यू √- स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती म्हणजे आय स्क्वेअरची व्हॅल्यू फिक्स किती घ्यायची नेहमी -1 म्हणजे हा झाला -1. सिन्स इथे रिझनिंग असणार काय आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती टाकली -1 टाकली. ओके देअरफॉर आता हा जो आहे हा 9 × -1 किती होईल रे -9. इकडे आला तर देअरफॉर x²
-4x + 4 वाटलं एक स्टेप आणखी वाया घालवतो, नंतर तो इकडे घेतो. -9 करून घेतलं, पहिले हे मल्टिप्लिकेशन करून घेतलं, आता इकडे आणू आपण. ओके, therefore x² - 4x + 4 + 9 = ओके, म्हणजे ह्या दोघांची ऍडिशन होऊन जाईल. म्हणजे किती होईल रे? x² - 4x + 13 = 0. आता बाळांनो हे काय भेटलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. याचा अर्थ ते जे काही आहे ना x = 2 + 3i हे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. वाटलं चेक करून पहा घरी गेल्यावर. त्याला कम्पेअर करा. a² + bx + c = 0 बरोबर. a ची व्हॅल्यू किती येईल? 1, b ची व्हॅल्यू -4, c ची व्हॅल्यू 13. तुमचा फॉर्म्युला काय? x = -b + -√b² - 4 2a. फॉर्म्युला मेथड क्वाड्रॅटिकची व्हॅल्यूज टाका. 2 व्हॅल्यू भेटेल, त्यापैकी एक व्हॅल्यू ही असणार. कोणती? 2 + 3. बरोबर आहे. म्हणजे याचं एक रूट ते आहे. आता तुम्हाला याची व्हॅल्यू भेटली. कोणाची व्हॅल्यू भेटली? त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या करस्पॉन्डिंग क्वाड्रॅटिक इक्वेशनची व्हॅल्यू भेटली. ती किती आहे? 0. आता काय उद्योग करायचा? आता उद्योग करायचा की तुम्हाला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनने, कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन? जे कॉम्प्लेक्स नंबर पासून जे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलंय, या क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे कोणतं? x² - 4x + 13 याने डिवाइड करायचं तुम्हाला. याने डिवाइड करायचं कोणाला? जी पॉलिनॉमियल तुम्हाला दिली असेल तिला. म्हणजे पॉलिनॉमियल कोणती आहे? x³ - x² + x + 46. पॉलिनॉमियलला डिव्हिजन द्यायचं. स्टँडर्ड 8 8वीला आला उद्योग होता का? 9वीला पण होता? 9वीला पण होता. एक रूल होता तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी. डिव्हिडंड = कोशंट × डिवायझर + रिमाइंडर. असं कुठेतरी 9thला होतं. त्याच्यासाठी इथे हे आपण घ्यायचं जनरली. आता ओके, इथे बघा. सगळ्यात पहिले ही डिव्हिजन करायची कशी? खूप जणांना अडचण येते. बघा, रायटिंगला वेळ दिली प्रत्येकाला. ओके, ही डिव्हिजन करायची कशी? खूप जणांना अडचण. ही डिव्हिजन करताना जो कोशंट शोधायचा असतो तो शोधायचा फक्त पहिल्या टर्मवरून. ओके, माझा जो डिवायझर आहे हा डिवायझर आहे. बरोबर आहे. हा काय आहे? डिव्हिडंड. बरोबर आहे. ओके, आता नीट घ्या लक्षात. डिवायझरची पहिली टर्म आणि डिव्हिडंडची पहिली टर्म पहिलीची कम्पेअर करायची. इथे x² आहे. इथं किती आहे? मग x² ला कितीने मल्टिप्लाय केलं म्हणजे x³ होईल? x ने. x² ला जर x ने मल्टिप्लाय केलं तर x³ होईल. म्हणजे माझी पहिली डिव्हिजन गेली x. सोपा उद्योग आहे. सोपा उद्योग आहे. फक्त कंपॅरिझन कोणाची करायची? पहिल्या टर्मची. बाकीचा उद्योग करायचा नाही. जर इथे मल्टिप्लाय मध्ये तो असता तर आणखी मग तो पण आला असता. म्हणजे ही पहिली टर्म अशी बनवण्याकरता कितीने मल्टिप्लाय करावं लागेल हा विचार करायचा. आता हा विचार करताना आपण फक्त पहिली टर्म घेतली. आता काय करायचं? या x ने याला पूर्ण मल्टिप्लाय करा. बरोबर का? x × x² x³ -4 × x काय आला? 4x² + 13 × x. ओके, आता या डिव्हिजन मध्ये आपण काय घेतो नेहमी? सबट्रॅक्शन. मग काय करायची? सबट्रॅक्शन घ्यायची. सबट्रॅक्शन घ्यायची म्हणजे सेकंड इक्वेशनचे साइन बदलायचे. इथे साइन दिलेला नाही म्हणजे प्लस आहे. आता बदलून काय होईल ते? मायनस. हा मायनसचा आणि हा प्लसचा मायनस. पहिली टर्म 101% कॅन्सल झालीच पाहिजे. जर नाही झाली
त्यावर तुमची डिव्हिजन चुकली, कारण आपण 30 इक्वल करण्यामध्ये उद्योग केला होता ना. जो कोशंट कसा शोधला होता तुम्ही, पहिल्या टर्मचा पाहूनच शोधला होता ना. पहिली टर्म 101% कॅन्सल झाली पाहिजे, कारण की नवीन साईन कन्सिडर करा, तुम्हाला जुनं साईन कन्सिडर करा. हा एक्स क्यूब आहे मायनस एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब मायनस एक्स क्यूब 0, संपला विषय. आता पुढे एक्स स्क्वेअर प्लस 4x स्क्वेअर, हा मायनस आहे हा प्लस आहे, काय करणार, हा 1x स्क्वेअर आहे, हा प्लस 4x स्क्वेअर आहे, काय करणार, एक्स स्क्वेअर तर मी कॉमन करणार, प्लस 4 मायनस 1 प्लस 3. सायन्स लाईफ डायजेस्ट मध्ये, टार्गेट मध्ये किंवा कोणी इतर शिकवताना साईन देणार नाही. सायन्स लाईफ, कारण या सायन्सचा खूप महत्वाचा उद्योग आहे. हळूहळू सायन्स इम्पॉर्टंट तुम्हाला कळेल काय उद्योग. पुढे हा आहे प्लस 1x, हा आहे मायनस 13, किती होईल -12, आणि प्लस तो उरलेला अडचण बोला. ओके, आता बाळांनो नीट ऐका बरं का, ज्या पहिल्या टर्म मध्ये जे साईन तुम्हाला दिसतंय ना, ते साईन बिनधास्त माझं नाव घ्यायचं वरती लिहून टाकायचं, पण अजिबात डोकं लावायचं. जे साईन पहिल्या टर्मला आलंय ना डायरेक्ट वरती लिहून टाकायचं, संपला विषय. समजलं, पहिलं साईन का आली होती आपण, जर हा निगेटिव्ह आला तर वरती मायनस लिहून टाकायचं, म्हणजे तर मायनसचा गोळ राहत. ओके, इथपर्यंत आले. आता बाबर आता पुढे डिव्हिजन करायची मला. परत डिवायझरची फर्स्ट टर्म आणि याची पहिली टर्म चेक करा. इथे काय आहे, इथं काय आहे, एक्स स्क्वेअरचा 3x स्क्वेअर करायचा आहे. किती, 3 ने मल्टिप्लाय करायचं, कन्फर्म. ओके ठीक आहे, प्लस 3. आता 3 ने मल्टिप्लाय प्रत्येकाला करा, 3 इंटू एक्स स्क्वेअर, 3 इंटू मायनस 4x मायनस 12x प्लस 3 इंटू 13, सबट्रॅक्शन घ्यायची आहे. परत आता इथे साईन दिलेलं नाही म्हणजे प्लस आहे, बरोबर. हा आता साईन चेंज करा सेकंडचे, हा झाला मायनस, हा झाला प्लस, आणि हा झाला मायनस. पहिली टर्म 101% कॅन्सल झालीच पाहिजे. योगायोगाने इथं सेकंड टर्म चेक करा, -12x प्लस 12x, ती पण कॅन्सल होऊन जाणार. नवीन साईन घ्यायचं, जुनं साईन घ्यायचं नाही. ओके, सबट्रॅक्शन फक्त होणार 46 मायनस 39. ओके, मला सांगा डिव्हिजन मध्ये अडचण, हे लक्षात घ्या. ही डिव्हिजन जर समजली तर 12th ला ही डिव्हिजन मोठ्या एक्झाम्पल मध्ये वापरायची. इंटिग्रेशन म्हणजे आता एक एक्झाम्पल इंटिग्रेशनचं 12th बोर्ड एक्झामला 4 मार्क्स येणार आहे. डिव्हिजन जमली तर खाली आन्सर जमणार. डिव्हिजन समजली प्रत्येकाला कशी करायची. ओके, आता बाबर का, आता हा जो काय होता, हा काय होता, डिवायझर. हा जो काय आहे, हा काय, हा भेटला, हा काय भेटला, कोशंट. आणि हा काय असतो, बरोबर आहे. ओके, आता आपल्याला एक रूल माहिती, वी नो दॅट, म्हणजे मला धरून तुम्हाला सर्वांना काहीतरी माहिती. काय माहिती, ओके बरोबर. काय, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर, बरोबर आहे. ओके, आता हे आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून. तर पहिले डिव्हिडंडची व्हॅल्यू एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 इज इक्वल टू डिवायझर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 इंटू कोशंट x प्लस 3 आणि प्लस रिमाइंडर किती
7. आता हे डोक्यात ठेवायचं, या दोघांना ब्रॅकेट असतो. आपण जनरली देत नाही, पण इथे डिवायझर इंटू कोशंटला ब्रॅकेट असतो नेहमी. ओके, इथपर्यंत काय अर्थ वाटते? ओके, आता बाळांनो याची व्हॅल्यू या पर्टिक्युलर व्हॅल्यूसाठी किती? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 ची व्हॅल्यू किती? बरोबर आहे. मग तिथं काय होईल? विच इज इक्वल टू 0 इंटू एक्स प्लस 3 प्लस 7. आता ही व्हॅल्यू मी 0 पुट केली. कुठनं? फ्रॉम इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 ची व्हॅल्यू किती आहे? 0. कारण की एक्स ची व्हॅल्यू ही घेतलेली त्यांनी, आपण प्रूव्ह करून दाखवलेलं. बरोबर आहे. ओके, म्हणजे त्याचा बरोबर का? देअरफॉर 0 इंटू समथिंग 0 प्लसचा 7 कसा विचारा तो. ओके, देअरफॉर ही व्हॅल्यू आली एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 ची. देअरफॉर एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 ही व्हॅल्यू किती आली? कधी? इफ तुम्ही एक्स ची व्हॅल्यू काय घेतली होती? 2 प्लस 3i, आणि म्हणजे ती व्हॅल्यू किती आहे? 7. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर ही घेतली आणि ही जर ह्या पॉलिनॉमियल मध्ये पुट केली तर फायनली व्हॅल्यू किती येणार आहे? 7. बरोबर आहे. हा ऍक्च्युअली रिमाइंडर थेरम, हा रिमाइंडर थेरम आहे. जेवढा रिमाइंडर आला ना तीच व्हॅल्यू. अडचण बोला बरं. अरे अडचण अशी काय पॉवर आहे त्याच्याकडे? ओके, सॉल्व्ह करायचं. प्रत्येकाने रायटिंग करून घ्यायची पटकन. आता असे 5 एक्झाम्पल आहे आपल्याकडे. पहिलं एक्झाम्पल झालं, आणखी 4 एक्झाम्पल आहे. ऑनलाईन करणाऱ्यांना अडचणी काही बाळांनो? हे पहा, अडचण असेल, सगळ्यांसमोर बोलायला प्रॉब्लेम वाटत असेल तर ऑनलाईन वाले बोलले तरी कोणाला काही कळणार नाही. तर कोण बोलतं हे? हा बोला. सर, वी नो दॅट तो जो आपण पॉइंट घेतलाय त्याच्या खाली ते डिवायझरची व्हॅल्यू 0च घ्यायची का? हो, डिवायझरची व्हॅल्यू ऑलरेडी इक्वेशन नंबर 1 मध्ये बघ ना. डिवायझर काय? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13, हाच ना डिवायझर. त्याची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये चेक कर बरं किती आहे? 0. ओके, हे ह्या एक्झाम्पल डोक्यात ठेवायचं. इथे डिवायझर जो आला ना क्वाड्रॅटिक इक्वेशन, ऑलरेडी आपण जेव्हा इक्वेशन 1 बनवतो ना तेव्हा ती व्हॅल्यू 0 ऍडजस्ट करून ठेवली असते आपण. म्हणजे ऑटोमॅटिक आन्सर काय येतं? फक्त रिमाइंडर जो उठतो ना वरती डिव्हिजनला तेच आन्सर येणार आहे. ओके, अजून काही शंका? ओके, शंका समजली प्रत्येकाला? आता कोणती शंका विचारली होती की जर त्याचं काय आपण ती स्टेप दिली, डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. इथे डिवायझरची व्हॅल्यू 0 पुट करायची. तर ऑलरेडी जो डिवायझर आपण घेणार आहे वरून त्याची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये आली, किती आहे? 0. ऑफलाईन वाल्यांनी जरी शंका विचारल्या तरी मला बिंदास विचारायचा, कारण की आपली जी शंका आहे ती सगळ्यांची असू शकते. पण काय असतं, काही जणांना शंका विचारायची सुद्धा काय ताकद नसती, भीती वाटते. इथे काय मला शिंग एक मागून शेपूट आहे असं नाहीये. मी तुम्हाला लगेच धक्के द्यायला सुरुवात करणार आहे शंका विचारल्यावरती, अजिबात नाही. तुम्ही स्टडी करण्यात आले, स्टडी करताना शंका येतात. शंका असेल एखादी
तर बिंदास विचारायची, घाबरायचं नाही. आणखी कोणी? इथे सर्वात महत्वाचा उद्योग आहे बाळांनो, तो म्हणजे ते जे काही डिव्हिजन आपण केलेली आहे त्या डिव्हिजनची आज घरी गेल्यावर प्रत्येकाला प्रॅक्टिस करायची. जितक्या डिव्हिजन होतील तितक्या डिव्हिजनची एकदा फक्त मनाने डिव्हिजन करून पाहिजे. ओके, इथं बसलेले ऑफलाईन अडचण. ओके बाळांनो, सर्वात माझं डोक्यात ठेवा की डिव्हिजन प्रत्येकाला जमणं खूप महत्वाचं आहे. ती सेल्फ ट्राय करून पहा. याला अल्टरनेट मेथड काय आहे? त्या एक्सचा क्यूब फाइंड करायचा, एक्सचा स्क्वेअर फाइंड करून ठेवायचा, नंतर ती पॉलिनॉमियल घ्यायची, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं, तरी सुद्धा आन्सर 7 येणार. पण इथं क्यूब आणि स्क्वेअर जास्त अवघड नव्हते म्हणून ठीक आहे, त्यामध्ये आन्सर सोपं वाटतं. पण नंतर रेस्ट टू 4 होतो, त्याला मल्टिप्लाय मध्ये नंबर येतात, मग तेव्हा मात्र सॉल्व्ह करणं अवघड होऊन जातं. मग त्यासाठी तुम्हाला या डिव्हिजनच्या मेथडने सॉल्व्ह करायचंय. सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने तारीख टाकून लिस्ट चला बरं का. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार आहे, स्टडी करताना जर अडचण आली तर तुम्हाला ऑनलाईन यायचं, त्या तारखेला चेक करायचं कोणत्या तारखेच्या लेक्चरची अडचण आली आणि डायरेक्टली ते लेक्चर तिथे उचलायचं आणि त्याचा एकदा पाहून घ्यायचं फक्त कसं सोडवलेलं आहे. म्हणजे तुमचं जास्त वेळ वाया जात नाही आणि याचा फायदा तुम्हाला फायनल एक्झामला पण होणार, सीईटीला पण होणार. ओके, समजलं एक्झाम्पल प्रत्येकाला? ठीक आहे बघा, नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 2. सेकंड एक्झाम्पल यातलंच आहे. पूर्णतः याच पद्धतीने सोडवायचं, फक्त ते घोळ केलाय त्यांनी. इथे कॉम्प्लेक्स नंबर सरळ दिला होता पहिल्या एक्झाम्पलला. आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी डिफिकल्टी लेवल थोडीशी वाढवली. काय केलं बा? सेकंड एक्झाम्पल आहे. टू एक्स क्यूब -11x² प्लस 44x प्लस 27 ही दिलेली तुम्हाला पॉलिनॉमियल. आता x ची व्हॅल्यू काय दिली पहा. इफ x इज इक्वल टू 25/3 - 4i. ओके, काय गोळ केला रे? कंपॅरिझन, बोलायचं, घाबरायचं नाही. तेव्हा तुम्ही बोलले तर बाळांनो समजणार तुम्हाला. ओके, काय अडचण आहे? मागच्या एक्झाम्पल मध्ये याच्यामध्ये बदल पुढे केला त्यांनी एक्स मध्ये, बरोबर आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये सरळ दिला होता, इथे डिव्हिजन मध्ये दिला, बरोबर आहे. सरळ वाट लागली डिव्हिजनला. मग सर्वात पहिला मुद्दा आहे ही डिव्हिजन करून घ्यायची. डिव्हिजन शिकवलेली मी, मग करा. आता जे पहिल्यापासून लेक्चरला आहेत ते डायरेक्ट डिव्हिजन करायला घेतील, अजिबात माझ्याकडे पाहणार नाही. हा, आता जे पहिल्यापासून लेक्चरला नाहीये, मध्ये कुठेतरी आले, ज्यांनी डिव्हिजनच्या वेळेस जे लेक्चरला नव्हते त्यांनी काय करायचं? आता त्यांनी माझ्या लक्ष आणि माझ्या बरोबर लाईक. ओके, सोल्युशन गिवन
कोण घ्यायचा, पॉलिनॉमियल का एक्स? पहिले कोण घ्यायची, पॉलिनॉमियल का एक्स? मग एक्स किती आहे? एक्स इज इक्वल टू 25 अपॉन, ओके. आता इथे आपल्याला ही डिव्हिजन करायची. डिव्हिजन कशी करायची? तसाच पहिले इथे न्यूमरेटर डिनॉमिनेटर यांनी डिवाइड करत असतो ना. आता हा जो काही डिनॉमिनेटर आहे हा कॉम्प्लेक्स. मग कॉम्प्लेक्स नंबरने आपण डिवाइड कसं करतो? याची कॉन्जुगेट घ्यायची. याची काय घ्यायची? कॉन्जुगेट. कॉन्जुगेट म्हणजे काय? हा 3 -4 आहे ना, आयचा कोइफिशियंट किती आहे? -4. तर साईन बदलायची. काय करायचा? +4. मग याचा कॉन्जुगेट किती होईल? 3 + 4 आहे. मग त्याने न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय 3 + 4i. वी गेट. ओके. फक्त राईट साईडला, लेफ्टला नाही. एक्स इज इक्वल टू हा 25 अपॉन 3 - 4i इंटू वरती पण अडचण बोला बरं. अरे अडचण काही? ओके. आता नीट लक्षात घ्या डिनॉमिनेटरला. इथे a - b a + b होतोय किंवा नाही समजत बाबा दोन ब्रॅकेटचं काय आहे मल्टिप्लिकेशन कसं करतोय आपण? ते कोणत्या तरी एका ब्रॅकेटने दुसऱ्याला मल्टिप्लाय करून टाकायचं. सरळ सरळ मी सेकंड ब्रॅकेटने फर्स्टला मल्टिप्लाय करतो, म्हणजे 3 ने मला सर्वात पहिल्या दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे इथे किती होईल? एक्स इज इक्वल टू वर कसं ठेवतो मी 25 इंटू 3 + 4 अपॉन 3 इंटू 3 9 3 इंटू -14 तर -4 किती? -12 आहे. बरोबर आहे का? 3 ने मल्टिप्लाय केलं. आता +4 आहे. याने या दोघांना मल्टिप्लाय करायचं. 4i इंटू 3 +12 आहे. +4i - 4i प्लस मायनस 4 इंटू 4 16 आणि i इंटू i. अडचण बोला बरं याच्यामध्ये. सर्वात पहिले हा -12 आहे +12 आहे कॅन्सल. आणि i² ची व्हॅल्यू किती? i² ची व्हॅल्यू -1 पुट करून द्या. एक्स इज इक्वल टू 25 इंटू 3 + 4i अपॉन 9 -16 इंटू -1. सिन्स इथे काय केलं? i² ची व्हॅल्यू किती घेतली? -1. अडचण बोला बरं. ओके. आता हा मायनस म्हणजे काय होईल? एक्स इज इक्वल टू 25 इंटू 3 + 4i अपॉन 9 + 16. म्हणजे जर मी पुढे सॉल्व्ह करतो लगेच 25 इंटू 3 + 4i अपॉन 9 + 16 किती? 25. आणि हा 25 आणि हा 25 एकमेकाला कॅन्सल. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली? 3 + 4. अडचण बोला बरं डिव्हिजन मध्ये. डिव्हिजन समजली कशी करायची? प्रत्येक वेळेस कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन अशीच करायची. डिनॉमिनेटरचा कॉन्जुगेट घ्यायचा, त्याने न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. जर न्यूमरेटर आणखीन ब्रॅकेट आला असतं तर असंच केलं असतं, डिनॉमिनेटर सारखंच केलं असतं, वरती सॉल्व्ह करायचं बघ. ओके. आता हा भेटला एक. तुम्हाला काय करायचं त्याच्यापासून? त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड करायची. दोन पर्याय. पहिला पर्याय एक्स आहे, हा त्याच्यावरनं x² फाइंड करायचा, x³ फाइंड करायचा आणि डायरेक्ट पॉलिनॉमियल घ्यायची, पॉलिनॉमियल मध्ये व्हॅल्यू पुट करून द्यायची. बरोबर. हा पहिला पर्याय झाला तर ठीक, नाही तर मग आपली मेड कोणती घेतो आपण आता? ती डिव्हिजनची. इथे काय करायचं तर ज्या पार्ट मध्ये आय नाहीये ते कुठे आणायचे? लेफ्टला. म्हणजे हा 3 याच्यामध्ये आय नाहीये, मग हा येऊ द्या लेफ्टला. म्हणजे काय होईल रे इथे?
एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4i. बरोबर आहे. याचा काय करायचा? स्क्वेअर करायचा. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. दोन्ही साईडचा स्क्वेअर करायचा. इथे होणार एक्स मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 4i ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. आता इकडे वापरायचा ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. म्हणजे काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 इज इक्वल टू 4 म्हणजे 16 आय स्क्वेअर. चालू का डायरेक्ट लिहिलं तर? अरे नको का लिहू बस. अरे बापरे, काही जण असे 5 असे काय म्हणतात किडनॅप मागू राहिलो. एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू 3 प्लस 3 स्क्वेअर. मी तुमच्याकडे तुमच्या बॉडीतले कोणतेही अवयव मागत नाहीये. इतके बेकार नजरेने पाहिजे. ओके, इथपर्यंत समजला. कोणता फॉर्म्युला वापरला? ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता मी ते टाकलाय क्वेश्चन मार्क. तुम्ही लिहायचा पूर्ण फॉर्म्युला, क्वेश्चन मार्क टाकायचे नाही. ओके, म्हणजे हा किती होईल? एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 इज इक्वल टू 16 इंटू आय स्क्वेअरची व्हॅल्यू -1. सीईसीचं रिझनिंग असणार काय? आय स्क्वेअर इज इक्वल टू -1. आता हा होणार -16. इकडे आला तर प्लस होईल तो. मग घ्या इकडे. ओके, म्हणजे इथे काय होणार? देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस -6x प्लस 9 प्लस 16 इज इक्वल टू 0. कारण तो राईट साईडला -16 असणार ना. इकडे गेल्यानंतर काय होणार? +16 होणार. ओके, या दोन नंबरची ऍडिशन घेऊन टाकायची. म्हणजे काय होईल रे ते? एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. आता याला डिवायझर घ्यायचं या क्वाड्रॅटिकला आणि या पॉलिनॉमियलला डिव्हिजन देऊन टाकायची. आणि आपल्याला माहिती आहे डिवायझरची व्हॅल्यू किती येणार इथे? म्हणजे नंतर तुम्ही ती व्हॅल्यू 0 पुट करणार आहे. ओके, करा बरं डिव्हिजन. ओके, डिव्हिजन करायची. नाव कशा डिवाइड करायचंय? एक्स स्क्वेअर मायनस 6x प्लस 25 याने डिवाइड करायचंय तुम्हाला त्या दिलेल्या पॉलिनॉमियलला. दिलेली पॉलिनॉमियल कोणती आहे? 2x³ मायनस 11x² प्लस 44x प्लस 27. ओके, करा डिव्हिजन. डिव्हिजन करायची आहे. डिव्हिजन करण्याचा रूल मी तुम्हाला सांगितला. डिव्हिजन करताना जो क्वेश्चन शोधायचा तो कशावरून शोधायचा? पहिल्या टर्मवरून फक्त. मग इथे वापरता. इथे x² आहे, इथे 2x³ आहे. x² 2x³ करायचा आहे. क्लिअर कट दिसतंय? त्याला पहिले 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 2 चा आला. नंतर x² x³ करायचा, x पण लागेल. म्हणजे जर मी x² ला 2x ने मल्टिप्लाय केलं
तर एक्स स्क्वेअरचा काय होईल 2x³ होईल. मान्य आहे प्रत्येकाला? आता तो क्वेश्चन भेटला प्रत्येकाला. याने काय करायचं डिवायजरच्या तीनही टर्म्सला मल्टिप्लाय करायचं. 2x इंटू एक्स स्क्वेअर 2x मायनस 2x हा मायनस लिहून घेतो पहिले 2x इंटू 6x 12x². नंतर प्लस 25 इंटू 2x. अडचण बोला बरं. ठरवताना पहिली टर्म पण मल्टिप्लाय मात्र प्रत्येक टर्मला करून घ्यायची. बरोबर आहे? ओके. आता काय करायचं सबट्रॅक्शन करायची. सेकंड इक्वेशनचे साईन चेंज करायची. पहिल्या टर्मला साईन नाहीये म्हणजे ते प्लस आहे. म्हणजे हा झाला आता मायनस. हा मायनसचा आणि हा प्लसचा. नवीन साईन घ्यायचे. जुन्या साईनचा विचार करायचा नाही. मग जर असं केलं बा हा प्लस आहे हा मायनस आहे काय होऊन जाईल एकमेकाला कॅन्सल झालाच पाहिजे. पहिली टर्म 100% कॅन्सल झालीच पाहिजे. दुसऱ्या टर्म मध्ये -11x² प्लस 12x² प्लस 1 लिहिला चालतो नाही लिहिला तरी चालतो. ओके. इथे काय होईल -6x प्लस हे उरलेले 27 हे आहे असे इथे कॅरी झाले पुढे. अडचण अरे अडचण. ओके. आता सांगितल्याप्रमाणे इथे जे साईन आलं ते साईन लिहून घेतलं. ओके. आता बरोबर इथे तो 1 लिहिला मागचं कारण माझं. हा x² हा पण x². x² ला कशाने मल्टिप्लाय केलं म्हणजे आन्सर x². इथं आलाय पाहिजे. मग तो आला 1. मग आता 1 ने मल्टिप्लाय करा प्रत्येकाला. 1 इंटू x² 1x². 1 लिहा नका लिहू काय फरक पडत नाही. -6x प्लस 25 सबट्रॅक्शन करायची. इथे साईन दिलेलं नाही म्हणजे प्लस आहे. आता हा मायनस झाला हा प्लस झाला हा मायनस झाला. पहिली टर्म 100% कॅन्सल झालीच पाहिजे झाली. योगायोगाने -6x प्लस 6x सेकंड टर्म सुद्धा कॅन्सल झाली. असं प्रत्येक वेळेस होईल त्याची गॅरंटी. पहिली टर्म कॅन्सल होतेच दुसरी होईल त्याची गॅरंटी नाही. ओके. इथे किती उरला +2 म्हणजे फायनल आन्सर किती असणार आहे ते खाली सॉल्व्ह न करायला म्हणजे फायनल आन्सर 2 असणार आहे. कसं काय आता पाहून घेऊ आपण. नाव वी नो दॅट काय डिवायझर नाही रे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. ओके. यातला डिवायझर हा त्यांना नावं माहीत नसतात. डिवायझर गेल्या 8 वर्ष अनुभवावरून सांगतो. कोणाला डिवायझर म्हणायचं कोणाला डिव्हिडंड म्हणायचं कोणाला कोशंट म्हणायचं कोणाला रिमाइंडर म्हणायचं काहीला हेच येत नसतं. मी किती इथं बॉम्ब बोललो तरी तुम्हाला काय मला कळणार. हा असतो काय हा आणि इकडे खाली असतो हा रिमाइंडर. बरोबर आहे. सगळ्या व्हॅल्यू इथे पुट करा. देअरफॉर डिव्हिडंडची व्हॅल्यू किती 2x³ मायनस 11x² प्लस 44x प्लस 27 हा डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर. डिवायझर किती आहे x² मायनस 6x प्लस 25 इंटू कोशंट 2x प्लस 1 प्लस रिमाइंडर. अडचण बोला बरं. सरळ टाकलं.
आता तो जो काही डिवायझर आहे, ह्या डिवायझरची व्हॅल्यू तुमच्याकडे इक्वेशन नंबर 1 मध्ये आहे. किती? करा पुट. द्या इथे पुट करून. मग ती व्हॅल्यू जर पुट केली तर काय होईल? 2x³ - 11x² + 44x + 27 = 0 into 2x + 1 + 2. सिन्स इथे रिझनिंग असणार, ती व्हॅल्यू आपण 0 घेतलेली डिवायझरची, ती कुठने घेतली? फ्रॉम इक्वेशन 1. तो जो काही डिवायझर आहे तो 0 आहे. बरोबर? ओके. आता 0 इंटू समथिंग म्हणजे हा तर पूर्ण 0 झाला. ओके. 0 + 2 ही व्हॅल्यू कोणाची आली? 2x³ - 11x² + 44 + 27 = याची व्हॅल्यू किती आली? 2. कधी? इफ तुम्ही x ची व्हॅल्यू काय घेतलेली स्टार्टिंगला? इफ x = 25/3 - 4i. तोच क्वेश्चन आहे ना? या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. किती आली? 2. कधी? x ची व्हॅल्यू दिलेली त्या पुट केल्यानंतर. आता जर तुम्हाला असं वाटलं की खरंच व्हॅल्यू येते का नाही मला चेक करायची, तर काय करा, तुम्हाला x ची व्हॅल्यू तिथे भेटली होती ना, सिंपल, इथं क्यूब करा. पहिले स्क्वेअर करा, नंतर क्यूब करा. म्हणजे तुम्हाला x² असेल, x³ असेल, x असेल, तिन्ही असतील. ती पॉलिनॉमियल घ्यायची, तेव्हा काही व्हॅल्यू पुट करून द्यायच्या आणि फायनल चेक करून पाहिजे 2 येतं का नाही. पण काय होतं माझे, क्यूब करणं, स्क्वेअर करणं कॉम्प्लिकेट होऊन बसतं. आणि हे झाले क्यूब स्क्वेअर. पुढचं एक्झाम्पल जे आहे ते क्यूबचं आहे, त्याच्या पुढचं एक्झाम्पल 4th पॉवरचं. त्यामुळे फक्त आपण ह्या मेथडने सॉल्व्ह करतो. तुमच्या बुकमध्ये ही दिल्ली आहे, पण असं कंपल्शन नाही सॉल्व्ह केलं पाहिजे. तुम्ही जर नाही एक्झाम आठवलं, तुम्ही त्या एक्सचा स्क्वेअर करा, क्यूब करा, व्हॅल्यू बनवा, पुट करा, तरी सुद्धा आन्सर तेच येतं. समजलं प्रत्येकाला? ओके. अडचण बोला बरं याच्यामध्ये. सर्वांना अडचण? ओके. एक सोपं एक्झाम्पल आहे तुम्हाला सॉल्व्ह करायला. सेम असंच एक्झाम्पल पेज नंबर 10 यातलं एक्झाम्पल नंबर 3. 1, 2 झाला ना? पेज नंबर 10 वरती क्वेश्चन नंबर 5 त्यातलं एक्झाम्पल नंबर 3. बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक याला 5 आलाय. नंबर इथे दिली 3, 4, 5, 6, 7. तुम्हाला ते मधलं इक्वेशन सॉल्व्ह करायचं. नंबर काही असू, नंबरचा लोड नाही. ओके. अडचण बोला बरं. सर्वात पहिले x ची व्हॅल्यू 5/1 - 2i दिली, याप्रमाणे ती सॉल्व्ह करून घ्यावी लागेल. ती व्हॅल्यू येणार आहे 1 + 2i. नंतर मग तिच्यावरनं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून घ्यायचं. त्यातला क्वाड्रॅटिक पार्ट घ्यायचा, त्याने पॉलिनॉमियलला डिवाइड करायचं. त्यानंतर ह्या फॉर्म मध्ये लिहायचं. डिवायझर म्हणजे तो क्वाड्रॅटिक पार्ट, त्याची व्हॅल्यू कंपल्सरी 0 असणार आहे. 0 पुट करून द्यायची. पहिला पार्ट 0 होईल, आन्सर रिमाइंडर येईल. रिमाइंडर मध्ये जर एक शिल्लक असतात, आपण परत x ची व्हॅल्यू पुट करून दिली, पण इथे रिमाइंडर मध्ये एक शिल्लक राहिला नाही, आन्सर ह्या. अडचण बोला बरं. ओके. आता उद्या बाळांनो ही एक्सरसाइज संपून जाईल. पहिली एक्सरसाइज का दुसरी? दुसरी एक्सरसाइज. पहिली संपलेली भरपूर मोठी होती. ओके. उद्या ही एक्सरसाइज संपून जाईल. 3 एक्झाम्पल्स आहे. प्रत्येकाने पहिले त्यातलं जे मधलं एक्झाम्पल ते प्रत्येकाने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. ओके. ठीक आहे.